नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर. एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता सविस्तर बातम्या. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाला जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला देण्यात यावा अशी मागणी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग जोडणाऱ्या जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. अर्जुन खोतकर यांनी आज शेकडो बाधित शेतकऱ्यांसह जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी करून चावडी वाचन आणि परिशिष्ट 16 प्रशासनाकडून प्रसिद्ध केलेले आहे. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी, विहिरी, शेततळे, पाईपलाईन, गोठे, झाडे, घरे, बोरवेल इत्यादी संपादित होणार आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू असून बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या संपादित जमिनी आणि इतर गोष्टींचा मोबदला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच तात्काळ मिळावा अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. शासनाचा पथदर्शी प्रकल्प म्हणून समृद्धी नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गास ओळखल्या जाते. सदर महामार्ग जोडणारा जालना नांदेड समृद्धी द्रुतगती महामार्गातील बाधित शेतकरी जमिनी मालकास अत्यंत तटपुंजा मोबदला शासनाकडील महसूल विभागाकडून मिळत आहे. दरम्यान याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन जालना नांदेड द्रुतगती महामार्गातील शेतकऱ्यांना तात्काळ योग्य मोबदला द्यावा अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून जालना ते नांदेड हा समृद्धी मार्ग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने अनेकदा बैठका झाल्या, परंतु काही मार्ग अजून त्यामध्ये निघाला नाही. आज अंतिमतः माननीय जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतली. हे सर्व जालना, वाटूर, परतूर, मंठा तिथपासूनचे सर्व शेतकरी या ठिकाणी आज मोजक्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. यांची मागणी एकतर थेट खरेदीद्वारे हे सर्व घेतले पाहिजेत. 2013च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनीचे भाव देण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी यांची होती. मुळामध्ये आम्ही अनेकदा सांगितलं की PWD असेल किंवा कृषी विभाग असेल, MGP असेल, वन विभाग असेल, महसूल विभाग असेल, या सर्व विभागाने संयुक्त मोजणी या सर्व शेतकऱ्यांची सर्व डिपार्टमेंटने एका वेळेस संयुक्त मोजणी केलेली. कोणत्या शेतामध्ये किती झाडं आहेत, विहीर आहे का नाही, घर आहे की नाही, किंवा तत्सम जी काही प्रॉपर्टी असेल त्या शेतामधली जंगली झाडं किती आहेत, मोसंबी किती आहेत, द्राक्ष किती आहेत, आंबे किती आहेत, याची माहिती संयुक्त मोजणी. आणि संयुक्त मोजणीला कायदेशीर आधार आहे. कारण की सर्व विभाग, एक विभाग नसतो. महसूल, PWD, MGP, कृषी, या सर्व विभागाचे अधिकारी त्यामध्ये असतात आणि त्यावर सर्व लोकांचे सह्या असतात सर्व डिपार्टमेंटच्या, आणि ते सर्व इन कॅमेरा असतं. आता त्यामध्ये महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्याने थोडीशी चालाकी करून लोकांना त्रास करणं या ठिकाणी लावलं. माझी मुळात मागणी आहे की यामध्ये जे कोण लोक विलंब करत असतील, मी जिल्हाधिकारी महोदयाकडे मागणी केलेली आहे, ज्या ज्या लोकांनी विलंब केला असेल
जे लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्याच्या हिताच्या आड येत असतील त्या सर्व लोकांना तातडीनं निलंबित केलं पाहिजे, ही मागणी मी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे या ठिकाणी केलेली आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये मान्य केलं जवळपास की काही विभागाकडून यामध्ये थोडंसं दिरंगाई झालेली आहे। जालना शहरातील किड्स कॅम्ब्रिज शाळेच्या स्कूल बसला आज अंबड चौफुली परिसरामध्ये पोलिसांच्या व्हॅनने धडक दिली आहे। या अपघातात स्कूल बस पलटी होऊन 4 विद्यार्थी जखमी झालेत। जालना शहरातील किड्स कॅम्ब्रिज शाळेची स्कूल बस आज अंबड चौफुली परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन जालना शहरात प्रवेश करत होती। यावेळी अंबड चौफुलीवर भरधाव वेगात असलेल्या पोलीस व्हॅनने या स्कूल बसला मागून जोराची धडक दिली। या अपघातात स्कूल बस पलटी झाली। त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी स्कूल बसच्या काचा फोडून विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले। या अपघातात बसमध्ये असलेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने हे कर्मचाऱ्यांसह जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले। या रुग्णालयात 4 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। मात्र अपघातानंतर घटनास्थळावरून स्कूल बस परस्पर घेऊन गेल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक आणि सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे। या प्रकरणात पोलीस पुढील कारवाई करत असून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस चालक आणि मालकाविरोधात कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिला आहे। सर, सकाळी अपघात झाला स्कूल व्हॅनचा, किती विद्यार्थी जखमी आहेत? तुम्ही आता भेट दिली आणि गाडी पोलिसांची असल्याचं कळत आहे। बरोबर आहे। सकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान अंबड चौफुली इथं हा अपघात झालेला आहे। आमची पोलिसांची एक RCPची गाडी होती, जाफराबादला बंदोबस्त करता निघालेली होती। ती गाडी आणि किड्स कॅम्ब्रिज स्कूलची स्कूल बस होती ती, त्यामध्ये एकूण 11 विद्यार्थी होते। सर्व विद्यार्थी हे 12 ते 16 वयोगटातील होते। त्यापैकी 7 विद्यार्थ्यांना तर लगेच आपण तात्काळ सोडून दिलेलं आहे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर, आणि 4 विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा होत्या। त्यापैकी 3 विद्यार्थ्यांना तर लगेच तात्काळ प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलेला आहे। एका विद्यार्थ्याला थोडंसं मार लागलेला होता, मानेला झटका, म्हणून मग एक्सरे करण्यात आलेला आहे, परंतु एक्सरेमध्ये काही कुठल्याही प्रकारची दुखापत नसल्याचं निष्पन्न झालेलं आहे। एकूणच किरकोळ जखमा विद्यार्थ्यांना झालेल्या आहेत। हा अपघात आमच्याकडे आता रिपोर्ट झालेला आहे। मी स्वतः आमचे तालुक्याचे PI, कदीम जालनाचे PI आणि आमचा स्टाफ तात्काळ या ठिकाणी हजर आलो। पालकांना आणि विद्यार्थ्यांना आम्ही सर्व प्रकारची वैद्यकीय आणि अन्य मदत उपलब्ध करून दिलेली आहे। स्कूल बसचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे आणि आमच्या गाडीचा ड्रायव्हरही इथे उपचार घेत आहे। नेमकी घटना काय आहे आणि कोण त्याला जबाबदार आहे हे बघून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत। अपघातानंतर वाहन परस्पर घेऊन गेलाय वाहन मालक जो आहे तो स्कूल बस, परंतु प्रत्यक्षदर्शी जे लोक आहेत आणि आमचे स्पॉटला फर्स्ट रिस्पॉन्डंट अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांनी त्याचे फोटोग्राफ्स घेतलेले आहेत, त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करत आहोत। सर, क्षमतेपेक्षा जास्त मुलं विद्यार्थ्यांची वाहतूक शहरात सगळीकडेच होते, या विरोधात ते कारवाई करणार त्यापुढे? निश्चितच आम्ही त्या दृष्टीने आपण आत्ताच प्रश्न उपस्थित केलेला आहे तो, तर त्या दृष्टीने पण आम्ही माहिती घेऊन कारवाई करू। सर, ही ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीची क्षमता किती होती विद्यार्थी वाहतुकीची, ऍक्च्युअली किती विद्यार्थी होते? नाही, आता ते सगळं बघायला लागेल, नेमकं त्यांच्याकडे परमिट वगैरे कागदपत्र बघितल्यानंतर लक्षात येईल ते बघू आपण। तसं जर असेल तर त्याप्रमाणे त्यावर कारवाई करण्यात येईल। पुणे पासूनची आहे, गाडीवर 4,500 रुपयाचा फाईन पेंडिंग आहे 2013 चा। फिटनेस सुद्धा नाही, गाडी फिटनेस नाही, गाडी पुण्यातून चालवण्यासाठी बॅन आहे। अशा गाड्या जालन्यामध्ये किती येतात आणि याच्यावर काय कारवाई करतात? सगळे आता फॅक्ट्स आपण चेक करू, फॅक्ट्स चेक केल्यानंतर त्याची माहिती घेऊन त्यावर कारवाई करू, आपण निश्चितच कारवाई करू। ओके, थँक्यू। थँक्यू। मी अंबडकून सिटीमध्ये चाललो होतो। एक तर 40 सुमारातच होतो स्पीडने। मी त्यांची गाडी 100 ते 110 पर्यंत गाडी स्पीड होती, त्यांना ब्रेक दाबलं नाही, त्यांनी डायरेक्ट मागून ठोकल्या गेली गाडी। माझी गाडी निघली होती पुढं, ठोकल्याबद्दल गाडीनं पलटी मारली, आमच्या पलटी मारली, त्यानं दबले। मग त्याच्यानंतर काही समजलंच नाही आम्हाला कसं। गाडी कोणत्या कंपनीची आणि कोणत्या शाळेसाठी मिळाली? कॅम्ब्रिज, किड्स कॅम्ब्रिज, तिथे गाडी किती होती? 10 ते 12 जण। कोणत्या कंपनीची गाडी होती तुमची? की कंपनीत नाही, आता ते अंकलला विचार।
जालना शहरातील एका खासगी इंग्रजी स्कूलमध्ये भागीरथी ड्रायव्हिंग स्कूल आणि जालना इनर व्हील क्लब यांच्या वतीनं आज विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती। जालना शहरातील एका खासगी इंग्रजी स्कूलमध्ये भागीरथी ड्रायव्हिंग स्कूल आणि जालना इनर व्हील क्लब यांच्या वतीने आज विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियम समजावून सांगण्यात आले। इनर व्हील क्लबच्या ॲडव्होकेट अश्विनी धनावत, भागीरथी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विकास काळे यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। रस्ता सुरक्षेविषयी ट्रॅफिक रूल्स आणि रेग्युलेशन्स लहान मुलांना हे लहान वयातच समजायला पाहिजे, जेणेकरून ॲक्सिडेंटचं प्रमाण हा खूप वाढलेलं आहे आणि ते प्रमाण कमी करण्यासाठी होईल तितकं इनोरिल क्लब जालना यांच्या विद्यमाने भागीरथी ड्रायव्हिंग स्कूल आणि आम्ही दोघांनी मिळून हा प्रोग्राम इथे राबवलेला आहे। जितकं होईल ॲक्सिडेंट कमी होण्याचा आमचा जास्तीत जास्त उद्देश आहे। मुलांना लहानपणीच नियम माहीत झाले पाहिजे, हा प्रयत्न आमचा आता भरपूर राहील। ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करणं हाच आमचा उद्देश आहे। शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुचाकी चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे। यावेळी अनेक वाहनधारकांना दंड देखील आकारण्यात आला आहे। शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुचाकी चालकाविरोधात कारवाई करण्यात आली। शहरात ठिकठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत धडक मोहीम राबवण्यात आली होती। या कारवाईत नंबर प्लेट चेक करणे, गाडीची कागदपत्रे चेक करणे, वाहनाचे परमिट चेक करणे अशा विविध कारवाई करत टू व्हीलर धारक, वाहन चालक, रिक्षा चालक, स्कूल बस चालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक प्रदीप घोरपडे, कॉन्स्टेबल सचिन चव्हाण, राहुल जोंधळे, प्रदीप घोडके आदींनी ही कारवाई केली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही बस स्टँड, सावरकर चौक येथे विशेष मोहीम राबवून कारवाई केले। अस्तव्यस्त गाड्यावर कारवाई केलेल्या आहे। बसेस, मोटरसायकल, रिक्षा, स्कूल व्हॅन याच्यावर कारवाया करत आहोत। काल रोजी आम्ही जवळपास 17 ते 18 रिक्षावर कारवाया केलेल्या आहे। त्यांचे पासिंग, इन्शुरन्स ते नसणाऱ्यावर कारवाया केलेल्या आहे आपण। आणि आता विशेष मोहीम राबवून जे स्कूल बस जे परवान्याचं उल्लंघन करतात, याच्यापेक्षा जास्त प्रवासी भरतात, जास्त मुलांची ने-आण करतात, त्यांच्यावर सुद्धा देखील आम्ही कारवाई करत आहोत। त्यांचे इन्शुरन्स, PUC, त्यांचे इतर कागदपत्र ज्याच्याकडे नसणार आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। तर काय आवाहन करणार आहात या निमित्ताने? या निमित्ताने आम्ही जनतेला असं आवाहन करतो की लहान मुलांकडे मोटरसायकल, गाडी देऊ नये। तसेच हेल्मेटचा वापर करावा, गाडीमध्ये असाल तर सीट बेल्टचा वापर करावा असं आवाहन करतो। भाजपा नेते माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना आव्हान दिले। जालना शहरातील मामा चौकामध्ये एक स्टेज बांधा आणि तुम्ही काय केलं हे सांगा। जर माझ्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलं असेल तर मी कान धरून उठाबशा मारेल, असं आव्हान माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिले। जर तुमच्यापेक्षा जास्त काम मी केलं असेल तर तुम्हाला उठाबशा माराव्या लागतील, असं देखील दानवे म्हणाले। पाहूयात। लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही, परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारलेला आहे।
परंतु केंद्रामध्ये आमचं सरकार बनलं. केंद्रात जरी आमचं सरकार बनलं असेल तरी काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी हे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये वावरतायत. हिशोब जर लावला तर मागच्या 3 निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे सीट निवडून आले 24 पर्यंत, 14 ते 24, त्यापेक्षा कितीतरी जास्त सीट भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये जिंकले. आम्ही NDA मध्ये निवडणूक लढलो, NDAचं बहुमत आहे. राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या फक्त आघाडीपेक्षा 2 लाख मतं आम्हाला कमी आहेत. आणि असं असताना सुद्धा आम्ही हरलो असं चित्र जनतेसमोर ते उभं करतायत. आम्ही पुण्याला अधिवेशन घेतलं. पुण्याच्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढाव, याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला. या जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षात अनेक कामं झालेत, विकासाचे कामं झाले, मी सांगण्याची गरज नाही आहे. आणि मी प्रेसमध्ये सांगितलं की मी आता 6 महिने सत्ताधारी आमदाराच्या, आता जो काही आमदार खासदार निवडून आला आहे त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही, कारण त्यांना वेळ दिला पाहिजे. 6 महिन्याचा वेळ दिला पाहिजे त्याला. 6 महिन्यात त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये या लोकसभा मतदारसंघासाठी ते काय करतात याचा हिशोब लोकांना त्यांना द्यावा लागेल. त्यांनी परवा संभाजीनगरला बैठकीमध्ये सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करेन. मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी आहे, दिलंच पाहिजे. पण आमची भूमिका आहे, कोणाचं करून आम्ही कोणाला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे. पण त्यांनी 377 खाली जर लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोज जरांगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, त्या 377च्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, तर तुम्ही खरे नसता मतलबी. तेच नाही, कोणी खासदार मताच्या लालचीपोटी तुम्ही काही म्हणता द्या आरक्षण द्या द्या, तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही. पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचं आहे आम्हाला. त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार, मी बोलणार आहे पण अजून नाही. त्यांना उगा आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही, मला त्यांना काम करू द्यायचं आहे. पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात, गल्ल्या बोळानं काही ढेकणं फिरू राहिलेत आणि भाषणं काय करू राहिलेत की कुठे तुमचे विकास पुरुष. अरे मी तर जंगलातला शेर आहे, कोणी म्हणावं की मी काही नाही केलं, नाही तर एका स्टेजवर या. हे आव्हान कोणी एकाला नाही, कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार आहे. मांडा जालन्यात एक स्टेज मामा चौकात मांडा, तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं. जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असेल तर कान धरून बशा मारील, पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून बशा तुम्हाला मारावं लागतील. हे माझं चॅलेंज आहे, स्वीकारावं कोणावी. पण खोटा नेरेटिव्ह तयार करायचा, लोकांना भूल थापा मारायच्या आणि मतं घ्यायची, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आहे. माझा पराभव झाला, तो आम्ही मान्य केला. आम्ही जनतेत जाऊ आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका जिंकू आम्ही. अंत्यविधीसाठी मृतदेह नेताना नागरिकांना गुडघ्याभर चिखलातून कसरत करावी लागत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे पाथरवाला येथील हा प्रकार समोर आलाय. स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसल्याने मृत्यूनंतरही मृतदेहाचे हाल होत असल्याचा प्रकार समोर आलाय. पाहुयात. जालन्यात अंत्यविधीसाठी मृतदेह नेण्यासाठी गुडघाभर चिखलातून नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे पाथरवाला येथे हा प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीकडे जाण्यास रस्ता नसल्याने मृत्यूनंतरही शवाचे हाल होत आहे. खांदेकऱ्यांना देखील चिखलातून जाताना सोबतच्या नागरिकांचा आधार घ्यावा लागतोय. दरम्यान या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेच्या व्हिडिओने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. स्वातंत्र्य भारतानंतरही रस्ता नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. यावर भाजपा नेते सतीश घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर, मौजे पाथरवाला येथे एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये अंत्यविधीला जाण्यासाठी चिखल तुडवत जावं लागते, नागरिकांना असुविधा आहेत. काय सांगणार? तो व्हिडिओ खरा आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे की आज जर पावसाळ्यात त्या पाथरवाल्यामध्ये जर अंत्यविधी करायचा असेल तर अक्षरशः त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप कसरत करावं लागते. चिखल म्हणजे जवळपास गुडघाभर चिखलातून जावं लागतं. ही सत्य परिस्थिती. आणि आजही म्हणजे देश स्वातंत्र्य होऊन आज आपल्या म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातली ही परिस्थिती ही सत्य आहे. आणि पाथरवालाच नाही तर बहुतांशी जवळपास 50 ते 60% गावात ही परिस्थिती त्या ठिकाणी. मीडियाने ती बातमी दाखवली. मीडियाचं मी खरोखर अभिनंदन करेल की अजूनही अशी वाईट परिस्थिती मतदारसंघातली जनतेसमोर आणावी, सरकारसमोर आणावी, जेणेकरून असे प्रश्न सुटतील. विद्यमान आमदार आणि माजी आरोग्यमंत्र्याचं गाव आहे तिथे. अशा ठिकाणी असं असेल तर काय केलं पाहिजे सर्वसामान्यांनी? आता हा प्रश्न जनतेलाही पडला आहे. 25 वर्षापासून जनता आज होईल उद्या होईल, आज होईल उद्या होईल असं करत 25 ते 30 वर्ष त्या ठिकाणी निघून गेले. पण आज मेल्यानंतरही त्या ठिकाणी सुख नाही आहे. अशी परिस्थिती मतदारसंघाची. जिवंतपणी तर नाहीच दिलं आहे, पण मेल्यानंतरही सुख नाही अशी परिस्थिती असल्यानंतर आता जनता निश्चित विचार करते की आता आपल्याला ह्यावेळेस येणाऱ्या विधानसभेत याचा सगळा हिशोब जनता निश्चित घेईल. सर, मला काय सांगाल की आता विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत, काही दिवस शिल्लक आहेत का? तुम्ही तयारी सुरू केली आहे? कारण प्रस्थापित टोपे साहेबांविरुद्ध लढण्यासाठी. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी असलेली आता जसं आत्ता सांगितलं की त्या मतदारसंघाची परिस्थिती अतिशय वाईट आहे. म्हणजे खालपर्यंत मीडिया तिथपर्यंत गेलेली इतकी वाईट आहे. अनेक गावं अशी आहेत की जिथं मुलांना जाण्यासाठी स्कूलमध्ये जाण्यासाठी सुद्धा रस्ते नाही आहेत. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी तिथं बऱ्याच शेड नाहीत की ताडपत्र्या लावून पत्रे लावून त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागतात. असं त्या तालुक्याचा आजपर्यंतचं सर्व विकास आहे आणि जनता यावेळेस निश्चित परिवर्तन करणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या तयारीत तर आहोत आणि जनतेलाही परिवर्तन करायचं आहे. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजियोग्राफी सुविधा, एंजियोप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। वरद
इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. जालना शहर महानगरपालिका जालना. पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा.